नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर महापारेषण पदभरत्या त्या ठिकाणी रद्द झालेली आहेत। खूप इम्पॉर्टंट अपडेट आहेत। त्यानंतर तुम्ही जी फी भरलेली आहेत, फॉर्म भरलेले आहेत, त्याचं काय, त्यानंतर ही जी महापारेषणची भरती आहे तर ती परत होणार का, ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावरील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर मित्रांनो, महापारेषणची आता जी काही भरती आहे ती रद्द झालेली आहे, परंतु ती भरती होणार आहेत। ठीक आहे, ती भरती लवकरच होणार आहे, त्याबद्दलही अपडेट आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, महावितरण महापारेषणसाठी आपण एक नवीन स्पेशल बॅच सुरू केलेली आहे। तर त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील। ओके, सर्व लेक्चरच्या तुम्हाला नोट्स भेटणार आहेत, टी सिरीज भेटणार आहेत। अत्यंत कमी फीज मध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महापारेषणची जी काही भरती आहे, पदभरती ती रद्द झालेली आहेत, परंतु ती होणार आहे। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणारच आहोत। ओके, बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज भेटणार आहेत। अत्यंत कमी फीज मध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। ओके, सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा, सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। ओके, टेलिग्राम वरती तुम्हाला सर्व काही अपडेट भेटत जाईल। ओके, त्यानंतर तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात। 8669391631 ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा 8379052448 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात। अत्यंत कमी फीज मध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। आता तुमच्याकडे 2 ते 3 महिने आहेत महावितरण आणि महापारेषणसाठी। ओके, तुम्ही त्या कालावधीमध्ये अभ्यास करू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा। प्ले स्टोअरला तुम्हाला ए क्लास एज्युकेशन ऍप भेटेल, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंकही दिलेली आहे। आता आपण सविस्तर इन्फॉर्मेशन बघूयात। ओके मित्रांनो, 28 मेला आपण हे अपडेट बघितलेलं होतं, हा GR बघितलेला होता महापारेषण राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित। याच्यात काय दिलेलं होतं, जाहिरात क्रमांक 0723 0923 आणि 0124 करिताचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये अनुक्रमे जाहिरात क्रमांक 0723 4/10/2023 ला अनन्वे सहाय्यक अभियंता पारेषण। ओके, आता हे तुम्हाला जर माहितच असेल तर याच्यात काय दिलेलं होतं बघा, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरिता वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती। ओके, तुम्ही फॉर्मही भरलेले होते, विद्युत सहाय्यक असेल, असिस्टंट इंजिनियर असेल आणि बाकी इतर सर्व जे काही पदे होते त्या पदांचे। ओके, आता याच्यात काय दिलेलं आहे बघा, उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले, परंतु सदर पदाकरिता ऑनलाईन परीक्षा झालेली नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झालेली नाहीत। ओके, बघा, दरम्यान शासन निर्णय 27/2/2024 सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहेत। म्हणजे यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिलेलं होतं की जे 2 पद आहेत त्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। महापारेषण मधील ज्या काही पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, विद्युत सहाय्यक असेल, असिस्टंट इंजिनियर असेल, तर यांच्या परीक्षा या ठिकाणी आता रद्द होणार आहेत। आणि आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे SCBC आरक्षणाचा, तो क्लिअर झाल्यानंतर त्यानंतर नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येणार होती आणि त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार होते, परंतु ज्या पदांचे पेपर झालेले नाहीत त्या पदांसाठी। ओके, परंतु आता नवीन जे अपडेट आलेलं आहे, ह्या अपडेटमध्ये तुमचे सर्व जे काही पद आहेत, ओके, सर्व ज्या काही पोस्ट आहेत महापारेषणच्या, तर त्या आता कॅन्सल झालेल्या आहेत। सर्व ज्यांचे पेपर झालेले आहेत, ज्यांचे पेपर नाही झालेले आहेत, सर्व पदांचे जे काही पद भरती आहेत ही संपूर्ण, तर ही या ठिकाणी काय झालेली आहेत, रद्द झालेली आहेत। ओके, यामध्ये काय दिलेलं आहे, कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर व्हेरियस पोस्ट पब्लिश इन रिक्रुटमेंट इयर 2023 आणि 24। ओके, इन रिक्रुटमेंट इयर 2023-24 MECTCL हा पब्लिश फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट। ओके, महापारेषण मध्ये इतक्या पदांसाठी या ठिकाणी भरती होणार होती। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्याच्यानंतर सिनियर टेक्निशियन असेल, विद्युत सहाय्यक असेल, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन असेल, ही संपूर्ण पदभरती या ठिकाणी काय झालेली आहेत, कॅन्सल झालेली आहेत। अगोदर फक्त विद्युत सहाय्यक आणि त्या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर या पदांची एक्झाम होणार नव्हती। ओके, आता आरक्षणाची जी काही तरतूद आहे तर ती तरतूद पूर्ण झाल्यानंतर यांची परीक्षा होणार आहे, त्यांची नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, त्याबद्दलच खाली सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे।
ओके, पूर्ण भरती या ठिकाणी कॅन्सल झालेली नाहीये, घाबरून जायचं नाहीये. ओके, तर याची जी काही परीक्षा आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, त्या ठिकाणी पुन्हा येणार आहेत, त्याबद्दलच खाली दिलेलं आहे बघा. द सिलेक्शन प्रोसेस फॉर अबो ऍडव्हर्टाइज पोस्ट वेअर ऍट व्हेरियस स्टेज हाऊएव्हर सिलेक्शन प्रोसेस has not been completed, therefore to implement the socially and educationally backward classes reservation. ओके, आता एसईबीसीचे जे काही रिझर्वेशन आहेत, आरक्षण आहेत, त्याचा मुद्दा या ठिकाणी सॉल्व्ह झाल्यानंतर, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची पूर्ण तरतूद झाल्यानंतर, त्याची जागा वाटप झाल्यानंतर पुन्हा ही ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहे. तर रिक्वायर टू रिकॅल्क्युलेट द रिझर्वेशन पोझिशन आणि त्यानुसार री ऍडव्हर्टाइजमेंट इज रिक्वायर्ड टू बी इश्यू. ओके, जे काही आरक्षण आहेत, एसईबीसी आरक्षण आहेत, बाकीचे जे काही मुद्दे आहेत, त्यांच्या ज्या काही पोस्ट आहेत, ओके, दिलेलं आहे, इट रिक्वायर टू रिकॅल्क्युलेट द रिझर्वेशन पोझिशन. ओके, तर त्याची जागा वाटप ह्या सर्व काही गोष्टी केल्यानंतर पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहे. देअरफॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर अबो पोस्ट अगेन सेड ऍडव्हर्टाइजमेंट आर हिअर बाय कॅन्सल. ओके, आफ्टर recalculation of reservation position, a fresh advertisement will be published by company. After recalculation of reservation position, शेवटचा जो काही मुद्दा आहे फार इम्पॉर्टंट आहे, अ फ्रेश ऍडव्हर्टाइजमेंट विल बी पब्लिश बाय द कंपनी. ओके, आता ही पदभरती या ठिकाणी कॅन्सल झालेली आहेत. ओके, आता जो काही रिझर्वेशनचा मुद्दा आहे, एसईबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, तर तो सॉल्व्ह झाल्यानंतर ती ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी पुन्हा येणार आहेत आणि नव्याने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत आणि नव्याने तुम्हाला ह्या पदांसाठी जे काही पेपर आहेत तर ते पेपर द्यायला लागणार आहेत. आता विद्युत सहाय्यकचे पेपर झालेले नव्हते, असिस्टंट इंजिनियरचे पेपर झालेले नव्हते, परंतु बाकीचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर झालेले होते. आता परंतु परत तुम्हाला त्या ठिकाणी पेपर द्यायला लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेले आहेत, परीक्षा दिलेली आहेत, काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, परीक्षा झालेली नाहीये, परंतु आता ज्यावेळेस नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येईल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी परत फॉर्म भरायला लागणार आहेत. आता तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, फीस भरलेली आहेत, परत तुमच्याकडनं फीस त्या ठिकाणी मे बी घेतली नाही जाणार. ओके, तुम्हाला डायरेक्टली फॉर्म सबमिट त्या ठिकाणी करता येणार आहेत, त्यामुळे फीचं तर टेन्शन घ्यायचं नाही ते. ओके, आता ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला परत बघायला भेटेल 1 ते 2 महिन्यामध्ये नवीन ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी येऊ शकते. ओके, तर मित्रांनो, जशी काही नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येईल, जसं काही अपडेट येईल, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.